हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रे ब्लॉग। आज आहे 1 मे। तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सगळ्यात अगोदर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धन्यवाद की आज 1 मे कामगार दिनानिमित्त सगळ्या कामगारांना आराम तुम्ही दिला। आणि मला सगळ्यात जास्त सांगायला आवडेल की अशा महान नेत्यांना माझा कोटी कोटी प्रणाम, कारण त्या नेत्यांनी आपल्याला खूप काही गोष्टी दिल्या ज्या की म्हणजे काही लोक असे पण आहेत की त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत हेच नाही माहिती। तर त्या लोकांसाठी मला खरंच खूप वाईट वाटतं, कारण मी एक रील पाहिलं होतं मरीन ड्राईव्हरचं, आणि तिथं ते म्हणजे एक मुलगा होता, तो सगळ्यांना विचारत होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण नाव काय आहे। तर ते रील मला एवढं लागलं ना ते रील, कारण खूप साऱ्या लोकांना त्यांचं पूर्ण नाव माहिती नाही। तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला त्यांचं पूर्ण नाव सांगते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर। सो मला एवढं वाईट वाटलं की ते लोक इंडियामध्ये राहतात आणि त्यांना त्यांचं पूर्ण नाव माहिती नाही। आणि मे बी काही लोक टुरिस्ट असतील, कारण मुंबईमध्ये खूप सारे टुरिस्ट येतात, काही लोक टुरिस्ट असतील त्यांना माहिती नसेल की त्यांचं पूर्ण नाव काय आहे। पण आपण म्हणतो ना की 152 देशामध्ये त्यांची जयंती साजरी केली जाते, तर बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे। पण मला असं रिग्रेट फील झाला की इंडियामधल्या लोकांना माहिती नाही त्यांचं नाव, आणि त्यांनी काय केलं हे माहिती नाही। अरे तुम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेला असाल तर पुस्तकाच्या सुरुवातीला भारताची प्रतिज्ञा असते, संविधान आहे भारताचं, ते कोणी लिहिलं त्याच्याबद्दल जर तुम्हाला काही माहिती नसेल तर तुम्ही घंटा शाळेत गेले काय। पण जाऊ दे, तो माझ्या ब्लॉगचा विषय नाही आहे। तर मला एवढंच सांगायचं आहे की जर आपल्याला एखाद्या दिवसाची सुट्टी मिळत असेल, आता फॉर एक्झाम्पल आपल्याला जर गुढीपाडव्याची सुट्टी मिळते, तर आपल्याला माहिती असतं गुढीपाडवा का साजरा करतात, कोण साजरा करतं, कशासाठी साजरा करतं, सगळं माहिती असतं। आपल्याला एखाद्या जयंतीची सुट्टी असते, फॉर एक्झाम्पल महात्मा गांधी जयंतीची सुट्टी असते, तर महात्मा गांधी जयंती आपण का सेलिब्रेट करतो, का सुट्टी आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। तसंच 1 मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन आहे। महाराष्ट्र दिन आहे म्हणून आपल्याला सुट्टी नाही आहे, तर कामगार दिन आहे म्हणून आपल्याला सुट्टी आहे, हे तुमच्या लक्षात राहू द्या। आणि कामगार दिन हा कुणामुळं आपण साजरा करतो हे पण तुमच्या लक्षात राहू द्या। त्यामुळं मला या ब्लॉगमध्ये एवढं सांगायचं होतं की जे आपण करत आहे, जे आपल्याला मिळत आहे त्याचे बेनिफिट्स आपल्याला माहिती पाहिजे, आणि कोणामुळं ते मिळालं ते पण माहिती पाहिजे, आणि ज्याच्यामुळं मिळालं त्याला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, त्याला नेहमी हॅट्स ऑफ दिला पाहिजे, कारण ते होते म्हणून आपण आहे, आणि ही गोष्ट कधी विसरायची नाही। सो एवढंच आजच्या ब्लॉगमध्ये। बाय बाय।